रामकृष्ण हरी. आज आपण बनवतोय सिमला मिरची. बघा इतकी छान सिमला मिरची बनते, तुम्हाला दाखवते मी. त्यासाठी काय घेतले आपण, ह्या सिमला मिरच्या स्वच्छ अशा धुवून घेतले पुसून. आता हे कांदे चिरून घेते, वाटाणा आणि दही. दही टाकून सिमला मिरची बनणार आहे आज आपली. बघू आपण सिमला मिरची आणि कांदा छान असं चिरून घेते मी आणि दाखवते तुम्हाला. बघा आपण कांदा सिमला मिरची चिरून घेतली आहे. खोबरं आणि धन आता भाजून घेऊ बरं का. खोबरं, धन आणि शेंगदाणे छान भाजून घेऊ. बघा कढई तापली आहे. आपण आता शेंगदाणे भाजून घेऊ. खोबरं टाकले भाजायला. बघा खोबरं आणि धने, शेंगदाणे झाले भाजून. खोबरं आणि खोबरं झाले थोडं. आपण आता हे धने भाजून घेऊ. त्यातच थोडे जिरे पण टाकून देऊ भाजायला. हे आले आपले जिरे. इतकी भन्नाट भाजी बनते तुम्हाला सांगते मी. ही भाजी ना मी बाहेर खाल्ली होती हॉटेलला. म्हटलं चला आज आपण घरी बनवू. झाले आपले हे भाजून. मी ते काढून घेते. कढई गरमच आहे. आपण त्यातच लगेच आता कांदा फ्राय करून घेऊ. हे आलं आपलं तेल. ही आपली मोहरीची फोडणी. आपली मोहरी तडतडली. आपण आता कांदा टाकून घेऊ बरं का. बघा आणि कांदा कमी गॅसवर, जरा असा मीडियम गॅसवर तांबूस असा भाजून घेऊ. आपला कांदा थोडं तांबूस झाले. आपण आता हे वाटाणे टाकून घेऊ. वाटाणे कसं आता स्वस्त आहे, त्यामुळे कोणत्याही भाजीत वाटाणे वापरू आपण आणि खाऊन घेऊ. नंतर मी खूप महाग झाले होते काय, आपण प्रत्येक भाजीत वापरत नाही. आता वापरून घेऊ. यात आपण कांदा फ्राय होण्यासाठी थोडं मीठ टाकू बरं का. ही खूप मोठी एक ट्रिक आहे तुमच्यासाठी, जेणेकरून कांदा खूप लवकर फ्राय होतो याच्याने. अगदी थोडं असं अर्धा चमचा मीठ आलं. आणि आपण हे मीठ जे टाकतो हे लक्षात ठेवायचं, जेणेकरून नंतर टाकताना जास्त नको व्हायला. बघा छान मी आता मीडियम गॅसवर फ्राय करून घेते. कमी गॅस करून तोपर्यंत आपण वाटण करून घेऊ. बघा आपला कांदा आणि वाटाणा फ्राय झालाय. आपण आता ही शिमला टाकून घेऊ बरं का. किती सुंदर दिसते बघा आपली भाजी. छान असे हलवून घेऊ आणि वाफ काढून घेऊ बरं का एक आपण त्याची. अगदी छान असे एकदम एकजीव करून. पाणी आपण या भाजीला बिलकुल पाणी वापरणार नाही बरं का. बिना पाण्याचीच ही भाजी होती. कमी गॅस करून एक वाफ काढून घेऊ आपण आता तिथे. बघा आपली एक वाफ भरली आहे. आपण आता छान असं हलवून घेऊ बरं का. चेक करू थोडं नरम झाली आपली शिमला. आपण आता यात लाल तिखट टाकून घेऊ आणि दही टाकणार आहे फेटून. हे आलं आपलं 1 चमचा लाल तिखट, थोडी अगदी चवीनुसार हळद, खूप छान बनते बरं का ही भाजी आपली. बघा आपण दही घेतले, त्यात आपण ही लाल तिखट टाकले. दही आणि लाल तिखट छान असं फेटून घेऊ. आपलं हे फेटून झाले.
आपलं दही फेटून झालं. आता आपण हे दही आणि थोडी काश्मीरी मिरची त्यात मिक्स केली होती ते टाकून घेऊ. छान असं हलवून घेऊ. बघा दही मिल्ट झालं एकदम आणि आता त्याला तेल पण सुटायला लागले. आपण आता यात वाटण बनवलंय बघा, शेंगदाणा, खोबरं आणि धने, त्याचं वाटण बनवलंय. ते वाटण टाकून घेऊ. हे आलं आपलं वाटण. अजून आपल्याला मीठ टाकायचं. आता चवीनुसार मीठ टाकू. आपण अगोदर मीठ टाकलेलं आहे बरं का, अर्धा चमचा. आता हे आलं परत अर्धा चमचा. म्हणजे आपल्याला पाहिजे तसं मीठ टाकून घ्यायचं. बघा इतकी भन्नाट भाजी झाली ना, तुम्हाला सांगते, एकदम हॉटेल रेस्टॉरंट सारखी भाजी झाली बघा. आपण आता यात परत एक वाफ काढून घेणार आहे, छोटी अशी, थोडी 1 मिनिटाची वाफ काढून घेणार आहे. आपली वाफ भरून झाली आहे बघा. किती छान भाजीचं तेल सुटलंय बरं का. आपण आता यात टाकू कस्तुरी मेथी. ही बघा, ही आली आपली कस्तुरी मेथी. इतकी भन्नाट भाजी झाली आहे. तुम्ही पण अशी भाजी नक्की बनवा आणि एक लाईक आणि एक सबस्क्राईब नक्की करा बरं का. आपल्याला लाईक आणि सबस्क्राईब करायला काही पैसे वगैरे लागत नाही, पण नवीन युट्यूब चॅनल ज्यांचं असतं त्यांच्यासाठी हे एक खूप महत्वाचं असतं. बघा तुम्ही बनवा आणि नक्की खा. तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघता हे पण मला नक्की सांगा.